करून घेतले म्हणून फक्त नवऱ्यानेच लाईन मारायचं असं नसतंय, दुसरे पण लाईन मारायचं असते. काय नवरा आहे जो बाई लग्न करून घेतला म्हणून नुसतं एखादी करावं असते त्याचं. काय बाई दुनिया बदलून गेली. 1 2 1 2 1 2 1 2 अरे रे 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 एवढं काय एक्सरसाइज करायला लागलीस? 2. अहो हे काय पण नाही, आता मी जिमला जाणार आहे. हे काय एकदम जिमला जाणार आहे? हे एकदम कसं काय ठरवलीस? काय झालं, परवा मी जिमला गेले होते. तिथं मी जिमचे रेट विचारले. अहो काय झालं माहितीये का, जिम मध्ये गेल्यावर मज्जाच झाली. सांगू काय तुम्हाला? हो सांग की, काय सांगितलं मीला तुला? मी तुमच्याकडे आता जिम करायला आले आणि आता सध्या माझं वय 67 चालू आहे. 67? तेवढं वाटत नाही. अय्या होय, मग किती वाटतंय? वाटतं की 50 नाही 55 वाटते बघा. आणि जरी तुम्ही आमच्याकडे जिम करायला स्टार्ट केला पैसे फी भरून, मग बघा तुम्ही 3-4 महिने केले तुमचं 5 वर्ष आणि वय कमी दिसणार. म्हणजे तुम्ही 67 पासनं एकदम 50 वय पर्यंत उडी मारणार आणि 50ची दिसणार. होय, म्हणून मी म्हणतो तुम्ही उद्यापासून स्टार्ट करा. मी आजपासूनच स्टार्ट करते. असं सगळं मला जिम वाल्याने म्हटलं. असं सांगितलं हवंय तू होय. तर माझी बायको आहेस, माझ्या बायकोला असं सांगितलं आहे. म्हणजे मग तुझ्यावर तो लाईनच मारायला लागलाय. मग मारू दे की, कुठं बिघडलं. कधी जाणार आहेस? आता उद्यापासून जाणार, स्टार्ट करणार आहे मी. म्हणजे त्याच्यावर तू लाईन मारायलाच जाणार आहेस? होय, काय फक्त तुमच्यावरच मारायचं? जाते की जरा जिम वाल्यावर पण लाईन मारून येते. लाईन काय फक्त नवऱ्यावरच मारायचं? काय आता काय हे आजकालच्या बायका किती बोल्ड झालेत ग बाई. जिम वाल्यावर लाईन मारलं तर याला काय फरक पडायला लागलाय?